Hello everyone. So next example based on unbalanced ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. आपण मागच्या लेक्चरमध्ये बॅलन्स ट्रान्सपोर्टेशन पाहिलं होतं. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार अनबॅलन्स टाईप ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. सेम प्रोसिजर राहणार आहे. सॉल्व द गिवन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम बाय युजिंग NW कॉर्नर मेथड और नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. ओके. सो हे आपल्याकडे एक गिवन टेबल आहे. ABC आर द ओरिजिन and D1, D2, D3, D4 are the destination. Same given is there demand and supply. ह्या पूर्ण युनिटमध्ये आपल्याला डिमांड, सप्लाय, ओरिजिन, डेस्टिनेशन यासोबतच खेळावं लागणार आहे. सो देअर आर 3 ओरिजिन अँड 4 डेस्टिनेशन. ओके. तर आपण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व करायच्या पहिले आपल्याला काय करावं लागणार, तो प्रॉब्लेम बॅलन्स टाईप आहे की अनबॅलन्स टाईप आहे हे चेक करावं लागणार. तर हा प्रॉब्लेम पहा. तर आपण पहिले सम करू डिमांडची. सो 20 + 20 + 25 + 13. ओके. 20 20 25 30. सो दिस इज 95. 14 17 95. येस. देन सप्लायची सम 30 + 40 + 50. सो दिस इज 120. आता पहा, डिमांडची सम आहे 95 आणि सप्लायची सम आहे 120. म्हणजे हे प्रॉब्लेम कसं आहे, अनबॅलन्स आहे. ओके. सो सोल्युशनमध्ये काय लिहिणार आपण, नाव वी हॅव द समेशन फ्रॉम AI इज नॉट इक्वल टू समेशन BJ. म्हणजे हा प्रॉब्लेम कसा आहे, अनबॅलन्स आहे. द गिवन प्रॉब्लेम इज नॉट बॅलन्स. जर हा प्रॉब्लेम नॉट बॅलन्स असेल तर आपल्याला काय करावं लागणार, तर पहिले त्याला बॅलन्स करावं लागणार. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर आपल्याला अप्लाय करावं लागणार. जसं की आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलं, प्रॉब्लेम जर बॅलन्स असेल तर आपण नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडने त्याला पूर्ण सॉल्व करत होतो. पण हा प्रॉब्लेम अनबॅलन्स आहे, तर पहिले काय करावं लागणार आपल्याला, तो बॅलन्स करावा लागणार. सो बॅलन्स करण्याची प्रोसिजर कशी राहणार, सो देअरफॉर इट इज अन अनबॅलन्स ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. सो फर्स्ट वी बॅलन्स द ट्रान्सपोर्टेशन ॲज फॉलो. सो हा टेबल आपण सेम इथे ड्रॉ केला. तर आपण पहा, इथे डिमांड किती आली होती आपली, 95 आली होती आणि सप्लाय किती होतं, 120 होतं. तर आपल्याला 95मध्ये काहीतरी ॲड करून आपल्याला 120पर्यंत पोहोचावं लागेल, नाही का. जर सप्लाय 120 असेल तर आपली डिमांड काय करावं लागणार, आपल्याला वाढवावी लागेल. तेव्हाच आपण सप्लाय इज इक्वल्स टू डिमांड करू. तर जेव्हा आपल्याला डिमांड वाढवावी लागते तेव्हा आपण काय करणार, डेस्टिनेशनचं एखादं ठिकाण वाढवून टाकणार. म्हणजे पहा, ABC काय आहे आपल्याकडे, ह्या ओरिजिन आहेत. ओके. ह्या ओरिजिन आहेत आणि ओरिजिन म्हणजे इंडस्ट्रीज. ओके. डेस्टिनेशन्स म्हणजे शॉप असं समजा. आता ओरिजिन आहे आपल्याकडे 120ची आणि आपल्याकडे डेस्टिनेशनवाल्याने प्रोडक्ट्स किती मागवले आहेत, 95 मागवले आहेत. तर आपल्याला अजून किती 25 प्रोडक्ट्स आपल्याकडे शिल्लक आहेत इंडस्ट्रीमध्ये. तर आपण काय करणार, त्या 25 प्रोडक्ट्स कुठल्या तरी एका डेस्टिनेशनवर पाठवणार. म्हणजे काय करणार, एक जे शॉप आहे ते आपण वाढवणार. म्हणजे काय करणार, आपण एक कॉलम ऑब्वियसली ॲड करणार. पहा, याच टेबलमध्ये सेम ABC इज द ओरिजिन अँड D1, D2, D3, D4, D5 हे झालं आपलं डेस्टिनेशन. पहा, आपली डिमांड अँड सप्लाय दोन्ही इक्वल होत नव्हती, म्हणून आपण डिमांड वाढवण्यासाठी एक कॉलम ॲड केला. आपण त्या कॉलममध्ये नेहमी 0 0 0 एंट्री घ्यायच्या. फक्त डिमांड आणि सप्लाय दोन्ही इक्वल होण्यासाठी किती प्रोडक्ट्स आपल्याला लागेल अजून ते चेक करून घ्यायचं. सर आपल्याकडे सप्लाय होतं 120 आणि डिमांड होती आपली 95ची. म्हणजे आपल्याकडे 25 प्रोडक्ट्स अजून शिल्लक आहेत. सो आपण हा एक डमी कॉलम ॲड करणार. याला डमी कॉलम पण आपण म्हणतो. सो एक डमी कॉलम ॲड करणार आणि डमी कॉलमची जी काय डिमांड आहे ती आहे पूर्ण 25. आता चेक करावं लागणार आपल्याला, डिमांड आणि सप्लाय हे दोन्ही सेम आहेत का. सो डिमांड इज 20 + 20 40, 40 + 30 70, 70 + 50 दॅट मीन्स 120 अँड 30 + 40 70, 70 + 50 दॅट इज 120. पहा, इथे डिमांड आणि सप्लाय दोन्ही कशा झाल्या, सारख्या झाल्या. जेव्हा डिमांड आणि सप्लाय दोन्ही सारख्या झाल्या म्हणजे आपण आपला नॉर्थ वेस्ट कॉर्नर रूल अप्लाय करू शकतो. सो वी अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट
20 ॲट द कॉस्ट ऑफ 70. म्हणजे तोच सेम प्रोसिजर आपण काय करणार, पहिला रो सिलेक्ट करणार, हा रो सिलेक्ट केला आपण, त्यानंतर पहिला कॉलम सिलेक्ट करणार, मग त्यामधला आपण काय सिलेक्ट करणार, पहिला डायगोनल एलिमेंट. पहा आता हा आपण डायगोनल सिलेक्ट केला, त्यामध्ये पहा सिलेक्ट केल्याच्यानंतर आपण काय करत होतो, डिमांड आणि सप्लाय दोन्ही पाहत होतो की डिमांड किती आहे त्या प्रोडक्टसाठी आणि सप्लाय किती आहे. तर पहा ह्या प्रोडक्टसाठी डिमांड आहे 20, डिमांड किती आहे त्यांची 20ची डिमांड आहे आणि त्यांच्याकडे सप्लाय किती आहे 30 आहे. म्हणजे काय करणार, हा डिमांड पूर्ण करू शकणार, म्हणजे त्यांना 20 प्रोडक्ट्स देणार, तर त्यांच्याकडे सप्लाय किती उरून जाईल, अजून 10 प्रोडक्ट्स हे शिल्लक राहतील. म्हणजे काय झाली, D1ची जी डिमांड होती, ह्या D1ची जी डिमांड होती ते काय झाली, पूर्ण झाली. D1ची डिमांड पूर्ण झाली म्हणजे हा कॉलम आपण काय करणार, आता डिस्कार्ड करणार. पहा इथे आपण किती दिले आहे, 20. ओके. ए जो आहे ना, हा ओरिजिन यांनी काय केलं, D1ची जी डिमांड आहे ती पूर्ण केली, म्हणजे यांच्याकडे 10 प्रोडक्ट शिल्लक राहिले, म्हणजे हा D1ची डिमांड पूर्ण झाली, म्हणजे हा पूर्ण डिस्कार्ड होऊन जाईल. आता याला सेम थेरीमध्ये लिहायचं आहे, वी अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट 20 ॲट द कॉस्ट ऑफ 7, सो वी गेट इन द गिवन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. then next we get the required table. सेम आपण असा एक पुन्हा टेबल ड्रॉ करणार. पहा तो कॉलम आपण डिस्कार्ड केला, त्याच्यानंतर सेम ABC इज द ओरिजिन अँड D2 D3 D4 D5 इज आर द डेस्टिनेशन अँड दिस इज सप्लाय अँड दिस इज अ डिमांड. ओके. आता सेम प्रोसिजर नॉर्थ वेस्ट कॉर्नर रूलने वी हॅव टेक द फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम अँड वी सिलेक्ट द डायगोनल एलिमेंट. दिस आर द डायगोनल एलिमेंट. सो फर्स्ट ऑफ ऑल यू सी दॅट एची जी डिमांड आहे आणि सप्लाय आहे तो चेक करावा लागणार आपल्याला. तर पहा इकडे सप्लाय किती आहे 10 आहेत आणि D2 याची जी डिमांड आहे ती किती आहे 20 आहे. आता आपण एखाद्या TV शॉपमध्ये गेल्यानंतर तिथे आपण डिमांड करत आहे 20ची, पण त्यांच्याकडे फक्त 10 TVs आहेत. सो तो आपली डिमांड पूर्ण करू शकेल का, करू शकणार नाही, पण त्यांच्याकडे जेवढे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला देऊ शकतो. म्हणजे काय झालं, याची जी आता यांनी त्यांच्याकडे 10 प्रोडक्ट्स होते, तर आपल्याला त्यांनी 10 प्रोडक्ट्स दिले आणि त्यांच्याकडे किती राहिले मग 0, म्हणजे यांची सप्लाय संपली इथे. पण आपली डिमांड किती आहे शिल्लक आहे, आपली डिमांड 20ची होती पण आपल्याला 10च मिळाले, म्हणजे आपल्याला अजून 10 TV पाहिजे, म्हणजे आपले 10 TVs रिमेनिंग राहिले. आता पहा यांचा सप्लाय संपला म्हणजे हा पूर्ण रो काय होऊन जाणार, डिस्कार्ड होऊन जाणार. ओके. सो सेम थेरीमध्ये लिहायचं आहे, वी अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट 10 ॲट द कॉस्ट ऑफ 10 ॲट द गिवन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. सो देअरफॉर वी गेट द रिक्वायर्ड टेबल. पुन्हा आपण हा टेबल ड्रॉ करणार. पहा या टेबलनंतर तुम्हाला थ्योरी इथे लिहायची आहे. नेक्स्ट ओरिजिन B अँड C इज द ओरिजिन, D2 D3 D4 D5 इज द डेस्टिनेशन. सेम प्रोसिजर, एक आपण रो सिलेक्ट करणार, एक कॉलम सिलेक्ट करणार, त्यामधला आपण डायगोनल एलिमेंट सिलेक्ट करणार. सो आपण हा डायगोनल सिलेक्ट केल्याच्यानंतर त्या एलिमेंटसाठी ओरिजिन आणि डेस्टिनेशन यांची डिमांड आणि सप्लाय काय आहे ते चेक करावं लागणार. तर त्यांची डिमांड जी आहे, दिस इज डिमांड अँड सप्लाय, त्यांची डिमांड आहे 10 त्यांची डिमांड आहे, म्हणजे D2ची डिमांड 10 आहे आणि Bकडे सप्लाय किती आहे 14 आहे. म्हणजे काय करणार, 10पेक्षा 14 ऑब्वियसली मोठा आहे, म्हणजे त्याची डिमांड जो आहे तो पूर्ण करणार. सो याची डिमांड जी आहे ती पूर्ण झाली आणि त्यांच्याकडे जे सप्लाय होतं 14, त्यामधून 10 गेल्यानंतर काय होणार, 13 प्रोडक्ट्स हे रिमेनिंग राहतील. म्हणजे काय झालं, D2ची जी डिमांड आहे ती पूर्ण झाली. D2ची डिमांड पूर्ण झाली म्हणजे त्याला आपण त्या कॉलमला आपण डिस्कार्ड करणार. त्याच्यानंतर सेम थिअरीमध्ये लिहायचं, वी अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट 10 ॲट द कॉस्ट ऑफ 12 इन द गिवन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. सो देअरफॉर वी गेट द रिक्वायर्ड टेबल. या टेबलनंतर पुन्हा येते थिअरी येणार तुमची. त्यानंतर पुन्हा टेबल आपण ड्रॉ करणार. BC आर दी ओरिजिन, D3 D4 अँड D5 आर द डेस्टिनेशन. सो वी टेक द फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम अँड सिलेक्ट द डायगोनल एलिमेंट 12. सो वी चेक दॅट डिमांड अँड सप्लाय. सो D3ची डिमांड आहे 25 आणि Bकडे सप्लाय आहे 30. म्हणजे पहा 25पेक्षा 30 ऑब्वियसली मोठा आहे, म्हणजे त्याची डिमांड काय होणार, पूर्ण होणार, म्हणजे याची डिमांड पूर्ण करणार. D3ची डिमांड B हा पूर्ण करेल, म्हणजे याची डिमांड पूर्ण होईल.
आणि याच्याकडे अजून 5 प्रोडक्ट्स शिल्लक राहतील. म्हणजे याला आपण 25 प्रोडक्ट दिल्यानंतर त्याची डिमांड पूर्ण होईल आणि त्याचा सप्लायमध्ये 5 प्रोडक्ट शिल्लक राहतील. सो सेम थिअरी लिहायचं इथं, वी अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट 25 ॲट द कॉस्ट ऑफ 12 इन द गिवन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. सो देअरफॉर यू गेट द रिक्वायर्ड टेबल. पुन्हा सेम प्रोसिजर आपल्याला कुठपर्यंत करत आणायची आहे, जोपर्यंत पूर्ण रो आणि पूर्ण कॉलम हे डिस्कार्ड होत नाही. सो सेम इथे पहा, आता हा ओरिजिन आहे, हा आणि डेस्टिनेशन आहे. तर इथे एकच रो आहे आणि एकच कॉलम आहे. तर आपण हे सिलेक्ट केलं तर त्याची डिमांड किती आहे 25 आहे आणि त्याची सप्लाय पण किती आहे 25 आहे. म्हणजे काय होणार, याची डिमांड पण पूर्ण होणार आणि याचा सप्लाय पण पूर्ण होणार. म्हणजे हा पूर्ण रो डिस्कार्ड होणार आणि हा पूर्ण कॉलम पण डिस्कार्ड होणार. याच्यानंतर आपल्याकडे टेबल शिल्लक आहे का, एकही शिल्लक नाही. आता याच्यानंतर आपण सेम मिनिमम कॉस्ट काढणार. सो मिनिमम कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तो पूर्ण टेबल ड्रॉ करावं लागेल आणि कुठल्या एलिमेंटला आपण किती अप्लाय केले आहेत ते लिहावं लागेल. सो 7ला आपण 20 प्रोडक्ट्स दिले आहे, 10ला 10 दिले होते, 12ला 10 दिले होते, 12ला पुन्हा 25 आहे, 6ला 5 प्रोडक्ट्स दिले होते, 9ला 25 दिले होते आणि 0ला 25 दिले होते. हिअर x11 मीन्स फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 20, देन x12 इज 10 फर्स्ट रो सेकंड कॉलम, x22 मीन्स second row second column, that is 25, these are the 25. x23 means second row third column, this is 25. x24 means second row fourth column, that is 5, and x34 means 25 third row fifth column, and x35 is again 25 third row fifth column. Okay, so then minimum cost म्हणजे 7 into 20 plus 10 into 10 हे कॅल्क्युलेशन आहे पूर्ण. किती येणार मिनिमम कॉस्ट 915 युनिट. हां, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, डिटरमाइन द इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन बाय यूजिंग नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. हा पण प्रॉब्लेम नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडचाच आहे. सेम आपल्याकडे एक टेबल आहे, डिमांड सप्लाय आणि O1 O2 O3 हे ओरिजिन आहे आणि D1 D2 D3 D4 D5 दिस आर द डेस्टिनेशन. सो पहिले तुम्हाला चेक करावं लागणार की डिमांड आणि सप्लाय दोन्ही इक्वल आहेत का. तर डिमांड आणि सप्लाय जर इक्वल असेल तर सेम वी हॅव टू गो फ्रॉम नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड, अँड वी हॅव नॉट इक्वल देन फर्स्ट ऑफ ऑल वी इक्वल दॅट डिमांड अँड सप्लाय, देन सेम प्रोसिजर फॉर नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. ओके, सो हा तुमच्यासाठी एक होमवर्क राहणार आहे. आय थिंक हा बॅलन्स टाईप प्रॉब्लेम आहे, तर जास्त काही तुम्हाला मेहनत लागणार नाही. अगेन वन मोर प्रॉब्लेम, दिस इज ऑल्सो होमवर्क अँड दिस इज ऑल्सो होमवर्क. हे 3 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला आहे, जे की तुम्हाला स्वतःला सॉल्व करायचं आहे. सेम प्रोसिजर आहे. पहिले तुम्हाला दोन्ही प्रॉब्लेममध्ये डिमांड आणि सप्लाय, हे आहे डिमांड आणि दिस इज सप्लाय. सो डिमांड आणि सप्लाय दोन्हीमध्ये पहिले ते प्रॉब्लेम बॅलेन्स आहे की अनबॅलेन्स आहे हे चेक करावं लागणार. जर बॅलेन्स असेल तर सेम प्रोसिजर राहणार आपली नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड, आणि जर तो प्रॉब्लेम अनबॅलेन्स असेल तर आपण तिथे त्याला पहिले बॅलेन्स करणार. बॅलेन्स करणार म्हणजे काय झालं, सप्लाय आणि डिमांड दोन्हीमध्ये जे मोठा आहे त्याला सोडून जे लहान संख्या आहे त्यामध्ये आपण ॲड करणार. म्हणजे आपण जर सपोज सप्लाय हा 150 असेल आणि डिमांड जर 100 असेल तर आपण काय करणार, एक कॉलम ॲड करणार, म्हणजे एक डमी कॉलम ॲड करणार. आणि जर डिमांड 150 आहे आणि सप्लाय जर 100 असेल तर आपण काय करणार, एक डमी रो ॲड करणार. डमी रो ॲड करणार म्हणजे काय, एक रो ॲड करणार आपण जो F4च्या नंतर F5 येणार, तर तिथे 0 0 0 आपण अशी डमी रो ॲड करणार आणि त्याची जी सप्लाय आहे ती आपण तिथे ॲड करणार. जर डिमांड कमी असेल तर आपण एक डमी कॉलम ॲड करतो आणि जर रो कमी असेल, सप्लाय जर कमी असेल तर एक डमी रो ॲड करतो आपण. ओके.